रस्ते विकास आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली झाडांच्या बुंध्यापर्यंत काँक्रीट टाकून त्यांची मूकहत्या केली जात असल्याचा गंभीर आरोप सुराज्य अभियानचे समन्वयक दत्तात्रय पिसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे। सोलापूर रस्ते विकास आणि सौंदर्यीकरणाच्या कामांच्या नावाखाली झाडांच्या बुंध्यापर्यंत काँक्रीट टाकून मूकहत्या केली जात असल्याचा आरोप सुराज्य अभियानचे समन्वयक दत्तात्रय पिसे यांनी केला आहे। या प्रकाराबाबत संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। एनजीटीच्या 21 मे 2025 च्या आदेशानुसार झाडांभोवती किमान 1 मीटर जागा काँक्रीट मुक्त ठेवणे बंधनकारक असतानाही सोलापुरात या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला। यामुळे जल पुनर्भरण प्रक्रियेवर परिणाम होत असून शहरातील तापमान वाढीस प्रशासन जबाबदार असल्याचेही त्यांनी सांगितले। झाडांभोवतीचे काँक्रीट तातडीने काढून दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली। जेव्हा फुटपाथ केलं जातं किंवा काही कॉन्क्रिटीकरण केलं जातं तेव्हा झाडाच्या भोवती काटोकाट पेविंग ब्लॉक किंवा सिमेंट भरलं जातं, कॉन्क्रिटीकरण केलं जातं। वस्तुतः यामुळं अभ्यास असं सांगतो की यामुळं झाडांचा सावकाशपणे ही मृत्यू होतो, म्हणजे ही कॉन्क्रिटीकरण करणं ही एक प्रकारची हत्याच आहे। वस्तुतः जगामध्ये काय केलं जातं की आदर्श प्रशासन कशाला म्हटलं जातं, जिथं निसर्गाची झाडांची काळजी घेतली जाते। आणि भारतामध्ये सुद्धा दिल्लीसारख्या ठिकाणी तर त्यांनी एक वेगळी कार्यप्रणालीच केलेली आहे की 24 तास तक्रार करा, असं कुठं जर झालं असेल झाडांची काळजी घ्या। मग असं असताना मग सोलापूर मागं का? कॉन्क्रिटीकरणामुळं जी शहरं तप्त होत आहेत, या तप्त होण्याच्या प्रक्रियेला अर्बन हीट लँड इफेक्ट म्हणतात। तापमान आज आपण नेहमी बघतो, आपणच म्हणतो की पूर्वी अनेक वर्षांमध्ये इतकं तापमान नसायचं। मग ह्याच्यावर उत्तर एकच आहे की झाडं जगणं, झाडं लावणं। झाडं लावण्याचा भाग होत असतो, पण झाडं जगवणं पण महत्त्वाचं आहे। कारण एक 20 वर्षाचं 30-50 वर्षाचं झाड जेवढ्या प्रमाणामध्ये कार्य करतं तेवढं लहान लहान रोपं कार्य करू शकत। त्यामुळं आम्ही जेव्हा सुराज्य अभियानाच्या माध्यमातून देखरेख निरीक्षण केलं तर सोलापूरमध्ये आपलं महापालिका असू दे, CP ऑफिसच्या समोरचा रस्ता असू दे, जी महत्त्वाची रस्ते आहेत त्यापैकी 80-90% ठिकाणी जी झाडं आहेत ना ते पूर्णपणे कॉन्क्रीटनं पॅकच केलेली आहेत। आम्ही मागणी करत आहोत की 7 दिवसाच्या आत महापालिकेनं संबंधित जे कोणी खातेदार असतील त्यांनी हे रिपेअर करावं, त्या व्यक्तीकडून ते करावं। अन्यथा आम्ही या संदर्भात कायदेशीर कारवाई होण्याची प्रक्रिया चालू करू आणि नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे त्यांच्या आदेशाचं अवमानना झालेली आहे याच्याबद्दलची आम्ही तक्रार करण्याचा आम्ही निर्धार केलेला। या पत्रकार परिषदेस राजन बुनगे, सतीश गाजूल आणि जयंत होले पाटील उपस्थित होते।